अरे वा वा वा, सुंदर, छान. आपलं नाव सुंदर, आपण सुद्धा सुंदर आहोत. पण आपले पराक्रम सुद्धा कौतुक करण्यासारखे हो. वा वा, पाहतच राहिलो आहोत. त्याला हरविला तो गेला असणे येतो म्हटलं आम्ही. म्हणे पराक्रम सुंदर, तुम्ही दिसायलाही सुंदर. तुला काय वाटतं आमच्या घरी चमकचं झाड लावलेलं आहे? चढविणार संभाज मला कोणी विचारलं आज तुझे काय लावलेस? अभिमन्यू तुझे काय लावलेस? काय सांगू? सांगायचं काय सांगायचं? भीमाला हरविलं, त्याला घालविलं आणि दिवे लावले. अगं पण तुम्हाला कुणासाठी हरविलं करायला नको? नाव पण सांगणार तुला? काय सांगितलं तुला? ते सुद्धा खरे. मग माझं नाव शशी सेना. सोना लिहून आली बरोबर. मी एकटीच आहे. आवाज सेना आहे. मला वाटतं शशीची सेना. नाही 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 नाही. एकटीच आहे. पुन्हा केव्हा भेटला ओळखीचा हात दाखवा. येते म्हटलं. आता काय राहिलंय? इथं. एक विचारू का? रागी नव्हे ना? मग मोकळेपणानं जे काय विचारायचं असेल ते विचार. शशी सेना विचारू ना? विचारा. रागी नव्हे ना? कोणीच येणार नाही. काय गं? तुझं लग्न झालंय? कुठं हरवलीस? कुठं फिरतेस? कुठल्या जगात आवडतेस? काय झालं? लग्न हे शब्द उदारता क्षणी मला वाटलं मी लग्न म्हणलं की तुम्ही येता. हाती बरोबराला घेऊन समोर अंतरपाठ आहे. बरोबर आहे. अंतरपाठाच्या पलीकडे टीमा आहे. टीमा आवडला नाही? ही चांदणी होतं. आणि तो धूमकेतू होता. ते बरोबर आहे. केव्हा आला आणि केव्हा गेला कळलं कळला तर कळला. पण काय गं? तुझ्या मनात एवढा असा जोडीदार आहे तरी कोण? तो तुझ्या जीवनाला साजेल शोभेल, संसाराला गडी मिळतील असं कोण आहे? इच्छा फार मोठ्या आहेत. पण त्यातलं काय एक महत्वाची गोष्ट मला नवरा असायला हवा, असा मिळायला हवा. गरीब असला तरी सुद्धा चालेल, पण नेहमी हसत असावा. कितीतरी श्रम झाले तरी बायकोवर राग करणारा नसावा. नेहमी हसत असावा, बायकोवर राग करणारा नसावा. ते माझ्यासारखा साधारण साधारण तुझ्यासारखाच म्हणायला तरी चालेल. मिळेल. आज तर उद्या देईल ना. नशिबी काय कोण जाणे. असू दे, येतो म्हटलं. अरे थांब ना. थांब तरी. काय सांगायचं राहिलं? नाव सांगितलंस. कोण कुणाची सांगणार काय? अगं कोण तुझं कामिनी? अगं कोण तुझं कामिनी? मला भुलवणी दूर अशी जाऊ नको. अगं कोण तुझं कामिनी? मला भुलवणी दूर अशी जाऊ नको. अगं रंगाने तू रंगाने तू
मंगळगावकर आणि डोळ्यानं कतर सांग तुझ्या बापाला पण एवढा लागून गेला काय सांग तुझ्या बापाला माझे बाबा कोणी तुला माहित आहे आहेत तरी कोणी एवढे मोठे या उत्कल नगरीचे राजकन्या शक्तिबिंदू यांची कन्या सांग तुझ्या बापाला नको सांगू तुझ्या बापाला जरा जाऊन सांग ते आता माझ्या जबाब नाही त्याला बोल लागून गेला चुकलं माझं मला माहित नव्हतं ग पुढे भोजराजा पुढे गंगू तेली चुकलं माझं शशी बाबांना सांगू नकोस का? जरा जाऊन सांगते सांगू नकोस ना. असू दे. चालेल नाही सांगत तुझा बाप मारेल मला खर्च. पण अभिमन्यू ज्यावेळी मी तुला प्रथम दर्शनी पाहिलं ना त्याच वेळी नेत्राला म्हणजे हृदयाची हृदयाला भेट झालेली जे तरंग तुझ्या अंतरी उठत होते ना तेच तरंग माझ्या अंतरी सुद्धा होते पण जेव्हा तुझा परिचय विचारला तेव्हा तू तुझा वडिलांचा